जय पवन सूत हनुमान महाराज की जय। मुरडो निसारिता वस्त्र तेथे झाला मुरडेश्वर, मुद्रिका टाकिता पवित्र गुप्तेश्वर तेथे झाला। असो जमलेल्या सर्व राम भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान सांगायला सुरुवात करतो। या ठिकाणी कथेचा अनुसंधान राजा रावणाला कैकेयीने सांगितलं आणि कैकेयीने सांगितलं आदेशाचं पालन म्हणून त्या ठिकाणी लिंग आणण्यासाठी गेला। लिंग आणण्यासाठी गेला, परंतु या ठिकाणी लिंग घेऊन आल्याच्या नंतर हा प्रकरण घडला गेला आणि ती असणारी कथा आतापर्यंत उत्कृष्ट कथा सांगितली। पण या ठिकाणी असं आहे, एक एकाचे मनोव्यापारे विश्वची होय संहारे अशी असणारी या ठिकाणी अवस्था आहे। म्हणून राजा रावणानं त्या ठिकाणी काय केलं, ज्या वेळेस लिंग असणार जमिनीवर गणपती बाप्पानं टेकलं, राजा रावणानं प्रयत्न केला परंतु लिंग त्या ठिकाणी हालना गेलं आणि हालना म्हणून राजा रावणाचं सर्व काही प्रयत्न निष्फळ झालं। म्हणून राजा रावण परत मोरगळल्या गेला, फिरल्या गेला आणि फिरल्यामुळे त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी मुर्डेश्वर असं तीर्थाचं नाव पडलं। आणि ज्या वेळेस असणार त्या ठिकाणी राजा रावणानं आपल्या हातामधील असणारी मुद्रिका त्या ठिकाणी टाकल्या गेली आणि तो असणारा त्या ठिकाणी एक असणार त्या ठिकाणचं तीर्थ मुर्डेश्वराचं असणार निर्माण झालं। रांगे टाकिता शिवदोरा तेथे झाला गणकेश्वरा, कानडे मनती धन्यश्वर लोक व्यवहार पयायसा। मग असणार राजा रावणानं ज्या वेळेस आपल्या असणार त्या ठिकाणी दोरा टाकल्या गेला कानामधील आणि त्या ठिकाणी कानाडेश्वर असं तीर्थ तयार झालं। असं असणार अद्यापर्यंत जी काही असणारी राजा रावणानं त्या ठिकाणी कर्तबगारी केली ती आजपर्यंत आता सध्या त्या ठिकाणी पाहण्यासाठी तत्पर आहेत असं कथेचा शिव जैसा टाकिता साचार तेथे झाला शेजेश्वर, ऐसा यावरी पंचवस्त्र शिव शंकर नांदत। मग ज्या ठिकाणी असणार जे काही महादेवाचं असणार लिंग नेलेलं होतं त्या ठिकाणी टाकल्या गेलं, ज्या ठिकाणी टाकलं शिव असणार त्या ठिकाणी टाकलं म्हणून असणारा शेजेश्वर त्या ठिकाणी तयार झाला। असं असणारा शेजेश्वर तयार झाला, महादेव अद्याप असणार त्या ठिकाणी नांदतात असं असणार नागबाबा गोकर्ण हे तवानादी क्षेत्र तेथे महाबळेश्वर, या लागी गोकर्ण महाबळेश्वर लोक व्यवहार प्रसिद्ध। मग असणार त्या ठिकाणी जे काही असणार गणपती बाप्पानं गायी आणलेल्या होत्या आणि त्या गायीमुळे असणार त्या ठिकाणी गो मातेचं असणार त्या ठिकाणी कान धरल्या गेला म्हणून असणार त्या ठिकाणी गोकर्ण नक्षत्र महाबळेश्वर असं असणार आपल्याला जगामध्ये असणार प्रख्यात नाम अद्यापर्यंत आहे। गौतम पर्वत समुद्रातीर तेथे गोकर्ण महाबळेश्वर, वाईचा महाबळ विचार भिन्न परिचार मायागी। मग असणारा हा गोकर्ण नक्षत्र कुठं आहे, वाईच्या असणारा परिसरामध्ये आणि वाईच्या परिसरामध्ये असल्यामुळे असणारा सातारा जिल्ह्यामध्ये वाई त्या ठिकाणी हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी असणारा हा परिसर पवित्र आहे। त्या ठिकाणचं महाबळेश्वर असणार तीर्थ अद्यापर्यंत असणार जगामध्ये प्रख्यात आहे।